यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा। स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर। स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे। नमस्कार। स्वामिनी सारीज पुणे या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत। आमच्या यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात आपण प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून रियाजभाई उर्फ आपले लाडके अब्बूजी यांचा जीवन प्रवास ऐकत आहोत। नमस्कार अब्बूजी। नमस्कार बेटा। अब्बूजी, मागच्या एपिसोडमध्ये आपण ऐकलं की तुम्ही जी नोकरी करत होतात ती तडकाफडकी तुम्ही सोडलीत आणि ती सोडल्यानंतरही त्या दुकानाचे मालक तुमच्याकडे आले, त्यांच्या मिसेसना घेऊन आले, तुम्ही पुन्हा दुकानात येण्यासाठी त्यांनी खूप विनवणी केली, पण तरीसुद्धा तुम्ही त्या दुकानात परत गेला नाहीत आणि मग पुन्हा दुसऱ्या नोकरीचा शोध सुरू झाला। तर ती दुसरी नोकरी तुम्हाला लगेच मिळाली का खूप परत कष्ट करावे लागले? माझ्या मनात नोकरी सोडायचं नव्हतंच, परंतु डोका इतकं गरम झाला होता शेठजीच्या म्हणण्यावरून, तर मी तडक अगदी हे निर्णय घेतला। त्याचं कारण हे होतं की समोरचं दुकान मला एक आहे, ते मला 6 महिन्यापासून बोलवत होता। मी का की मी ते फॉल पिकोचं काम करायचा आणि जे छोटे मोठे काम त्यांचे होते मी करायचं, तर ते मला खूप म्हणायचा की तू इकडे ये, तुला त्याच्यापेक्षा जास्त पगार देईन। तर माझ्याकडे नोकरी तयार होती म्हणून मी नोकरी तयार होती, बॅकअप प्लॅन रेडी होता। रेडी होता म्हणून मी इतका जोरात आणि पॉवरफुल स्टँड घेऊन नोकरी सोडून टाकली। अब्बूजी, बॅकअप प्लॅन रेडी होता हे मान्य आहे, पण अशी कुठे धाकधूक नव्हती का मनात की पहिल्या दुकानात आता त्या मालकांची एवढा चांगला रॅपो जमला होता, विक्री पण चांगली होत होती, तर मग आता सगळं बसाया सोडून अचानक दुसऱ्या दुकानात जायचं आणि मग तिथे आपल्या सगळ्यांची रॅपो चांगला होईल की नाही अशी धाकधूक नव्हती का मनात? मनात धाकधूक माझ्या मनात कधीच नव्हती। मला एक विश्वास होता की आपल्याला जे लोक प्रेम देतात तर आपले कामासाठी देतात। बरोबर। आणि जे दुकानात जायची माझी तयारी होती त्यांच्याशी माझे संबंध जुने होते आणि ते 6 महिने अगोदरपासून माझ्या पाठीमागं लागले, तू इकडे ये, तुला मी त्यांच्यापेक्षा पगार जास्त देईन, तू इकडे ये। का की माझे मेसेज जे आहे फॉल पिकोचं काम करायचे आणि ते काम जे करत होते त्याच्यानंतर ओरिजिनल घडी वगैरे करून साडीची त्यांना द्यायचा, तर त्यांना खूप चांगला वाटायचा आणि माझ्याशी ते खूप चांगला बोलायचे ते पण। आणि मला म्हटले होते कधी ये, तू येणार आहे। तर मला एक कॉन्फिडन्स होता की आपल्याला हे नोकरी सोडली की समोर आपण कामाला जाऊ, मग जे होईल जितके दिवस तिथे आपल्याला चालला, आपल्याला पटलं तर काम करायचं, नाही तर सोडून द्यायचा। हा एकदम ठाम होता, विचार पक्का होता। ओके रसिक हो, साड्यांची महाराणी स्वामिनीचा हा जीवन प्रवास आपण यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची या कार्यक्रमात असंच पुढे पाहत राहणार आहोत। तसंच साखरपुड्याच्या साड्यांपासून लग्नाच्या बस्त्याच्या पारंपरिक नऊवारी साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त दालन स्वामिनीला नक्की भेट द्या। भेटूयात पुढच्या भागात। नमस्कार। स्वामिनीचा इश्य सेल 10 ते 50% डिस्काउंट सर्व फ्रेश स्टॉकवर। स्वामिनी, साड्यांची महाराणी, कुमठे करोड, बिझिल अँड बिल्डिंग, पुणे। यशोगाथा स्वामिनीची, साड्यांच्या महाराणीची। स्वामिनी या आपल्या आवडत्या साड्यांच्या दालनाचा इतिहास सांगणारी मालिका जरूर पहा स्वामिनीच्या स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब चॅनलवर। आजच स्वामिनी सारीज पुणे या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राइब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा।